आजी कोणाला आणायचं निवडून? जसं जरांगे पाटील म्हणते तसं पंकजाताई उभा आहेत. असं असलं पंकजा मुंडे अजिबात नको. त्यांनी आजपर्यंत काय केलं आमच्यासाठी? काहीच नाही. मनोज जरांगे दादांनी दगड जरी उभा केला तरी आमचं गाव सगळं मतदान दगडालाच करणार. पंकजा मुंडेने आतापर्यंत काहीच दिलं नाही आम्हाला. काहीच दिलं नाही. काहीच दिलं नाही. ठरलेलं आहे आमचं की जरांगे दादा सांगतील त्यांनाच मतदान करायचं. शरद पवार आतापर्यंत काय केलं? तो मराठा नव्हता का? त्याला आरक्षण द्यायचं तेव्हा कळलं नाही का? तो मुख्यमंत्री झाला, तो सारं झालं, त्यांनी काय केलं मराठ्यासाठी? लोकसभा निवडणुकीला समोर जात असताना, मतदान करत असताना एक महिलांच्या नेमका भावना काय आहेत? आज आपण बीड जिल्ह्यातील हनुमाननगर या गावामध्ये आलेलो आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातील हे एक छोटंसं खेडे गाव आहे आणि आज भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे. राष्ट्रवादीकडनं अजून उमेदवार फिक्स नाहीये, परंतु मनोज जरांगे पाटील अपक्ष उमेदवार लढवणार असल्याची माहिती समोर आली. आणि अशातच नेमका गावखेड्यातल्या महिलांच्या भावना काय आहेत, लोकसभा निवडणुकीत मतदान करताना भूमिका काय असणार आहे, आपण जाणून घेऊयात. ताई, काय भावना आहेत यावेळेस लोकसभा निवडणुकीत समोर जात असताना? कोणाला करणार आहेत मतदान? आम्ही जरांगे पाटील सांगते तसंच करणार आहे. कारण की त्यांची आई आजारी आहे, त्यांची मुलगी आजारी आहे, तरी त्यांनी घरादाराला पाहिलं नाही, लेकरा बाळाला आईला सुद्धा पाहिलं नाही. त्यांनी सारा संसाराचा त्याग करून त्या 7 महिने झाले लढत येत मराठा आरक्षणासाठी. आम्ही इथून माग आमच्या मराठ्याच्या बी आमदार खासदाराला मतदान केले, इथून माग साऱ्याला आम्ही निवडून दिलं, साऱ्याला मोठं केलं, पण त्यांनी मराठा समाजाकडे अजिबात लक्षच दिलं नाही ना. आतापर्यंत कुणी 7 महिने झाले तरी आरक्षणाचा मुद्दा अजून कुणीच नाही ना नेहमीला. त्यामुळे जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवार. हा, जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करणार आणि ते म्हणतील तसंच करणार आम्ही. पण आता तुम्हाला 100 मध्ये गॅस योजना दिलेली सरकारने, मोदी सरकारने. 100ला गॅस दिला, 3000ला गॅस भरून भेटत होता, 1000 रुपयावर गेला तो गॅस. 1200वर गेला. 300 रुपयाला भेटत. 300 रुपयाला भेटत होता, तो 1210 ह्याच्यावर 1000 रुपयावर गेला तो. आणि काय केलं त्यांनी? तेवढं जेवढं दिलं तेवढं त्यांनी काढून घेतलं. 2000 रुपये येतात मोदी. शेतकऱ्याला 2000 रुपये येतात, घाताचे भाव 4000 रुपये गेले तर, आणि कापूस विकतोय 5000 रुपये क्विंटलनी. आणि का शेतकऱ्याच्या पदरात काय पडत आहे? पाणी नव्हतं प्यायला, नळ योजना आली. नळ योजना ते त्यांचं कर्तव्य आहे. इथून माग आम्ही नाही का त्यांना मतदान दिले, निवडून दिलं? गावात चांगला रोड झालाय, रोड झाले तर आम्ही आमदार खासदार निवडून दिले ना. तर ह्या वेळेस पंकजा मुंडे म्हणतात एवढी वेळेस निवडून द्या, मी मराठा आरक्षण देते. आणि त्यांनी अगोदर काय करायचं? मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि मराठ्याने त्यांना मतदान करून खासदार करायचं. अगोदर हे करायचं, आमचं आरक्षण द्यायचं. लागलेली वेळ संपलेली आता. आणि इथून माग 5 महिने सरकार झोपलं होतं का आरक्षणाच्या ह्याच्यात? नाही, आता झाले त्यांचं हिवाळ्या अधिवेशनात 1 महिना गेला, नंतर त्यांचा आचारसंहिता झाली, त्याच्यात त्यांचा 1 महिना, त्यांचे उमेदवार ठरविण्यात 1 महिना गेला. आणि हे 5 महिने झोपले होते का रिकाम्या राहिलेल्या महिन्यात? आरक्षण जाहीर करायला पाहिजे होतं. आरक्षण जाहीर करायला पाहिजे होतं. 10% ते कशात लागू होत आहे? ते कशातच नाही ना. कारण की दुसऱ्या समाजाचे लेकरं 50%वर लागत येतात, आमचे 90% हे मार्क घेऊन आमच्या लेकराला कोणत्याच ह्याच्यात नाही ना, जागाच नाही. कोणाला करायचं खासदार यावेळेस? आम्हाला जरांगे पाटील म्हणते तसंच आम्ही करणार आहे. पंकजाताई एक महिला आहेत, ते म्हणतात की मी महिलांना साथ देणार आहे. सगळ्या महिलाला का साथ देते? ते आरक्षण द्या ना म्हणा. लेकरं बी कोणाचे येत? महिलाच आहेत ना ते बी. मग आरक्षणापुरतं ते ह्याच्यापुरतं विलक्षणापुरतच हे करतात ना, त्यांची पोळी भाजून घेतात आणि नंतर मग मराठा समाजाला हाय तसंच 5 वर्ष फेकून देतात ना. मग यावेळेस ठरलेलं आहे तुमचं पक्क? यावेळेस पक्क ठरलेलं आहे. काय ठरलं? जरांगे पाटील म्हणते तसंच आम्ही. जरांगे पाटील म्हणते तसंच करणार आहेत आम्ही. काय सांगाल, लोकसभा निवडणुकीमध्ये एक महिला म्हणून काय भूमिका आहे नेमकं? कोणाला करणार आहेत मतदान, कोणाला द्यायचं निवडून? जरांगे दादा सांगते तसेच करणार. पण असं कसं काय तुमचं गाव सगळंच म्हणतं की जरांगे पाटील म्हणतील तसं? त्या गावाचा विचार झालाय का सगळ्या? गावाचा विचारच नाही. आम्ही 7 महिने झाला आम्ही ते एवढं त्यांनी मराठ्यासाठी सारी जीवाची बाजी लावून ते लढतात. आणि आता समजा आरक्षण, आमचं आरक्षण मागायसाठी ते एवढं तरफडत येत, ते सरकार अजिबात किवदाय कसं काय आहे ना त्याची. आणि आज त्यांना त्यांच्या अपक्ष ते उमेदवार ते ठरायचे, त्यांचे निवडणुकीचे फॉर्म ते भरायचे म्हणून ते असं समजा गवगाव म्हणायला लागले की समजा ह्याला निवडून द्या, त्याला निवडून द्या. पण आज मराठा एक वोटलाय, मग शरद पवार मराठाच नेतात, शरद पवारचे उमेदवार का नको? शरद पवार आतापर्यंत काय केलं? तो मराठा नव्हता का? त्याला आरक्षण द्यायचं तेव्हा कळलं नाही का? तो मुख्यमंत्री झाला, तो सारं झालं, त्यांनी काय केलं मराठ्यासाठी? कोणत्याच पक्षाला मतदान नाही? कोणत्याच पक्षाला मतदान नाही आमचं. जरांगे पाटील म्हणते तसंच करायचं आम्हाला. काय नेमकं कशामुळे ही गावाची एकी कशी झाली? बैठक वगैरे घेऊन एकटी झाली का? नेमका सगळ्या गाव एकच मराठी असल्यामुळे सगळ्याचा एकच विचार राहणार. आता पक्ष असतात ना, प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे माणसं असतात. तुमची असं का चित्र नाही नेमकं? बघायलाच भेटत नाही, कधीच नाही होणार. असं होणार? होणारच नाही. कोणाला करायचं खासदार यावेळेस? जरांगे दादा म्हणतील असेल तर त्यांनाच करायचं. जरांगे पाटील म्हणतील त्यांनाच. का ठरलेलं आहे असं तुमचं पक्क? पक्क ठरलेलं आहे आमचं की जरांगे दादा सांगतील त्यांनाच मतदान करायचं.
पण तुम्ही एक महिला आहेत आणि आपल्या बीड मध्ये महिला पण उभा आहेत, तर महिलांनी महिलाला मतदान करावं असं वाटत नाही? महिलांनी आतापर्यंत आम्हाला काहीच दिलेलं नाही ना, त्यामुळे आम्हाला जरांगे दादा सांगतील त्यांनाच मतदान पण करायचं. आता पंकजा मुंडे म्हणतात की मी मराठ्यासोबत आहे. पंकजा मुंडेने आतापर्यंत काहीच दिलं नाही आम्हाला या गावाला, काहीच दिलं नाही. काहीच दिलं नाही. ते म्हणतात एवढी वेळेस निवडून द्या आम्ही तुम्हाला एवढी वेळेस आतापर्यंत त्यांनी दिलं असतं तर आम्ही दिलं असतं निवडून. आतापर्यंत यावेळेस कोणाला आरक्षण दिलंच नाही. कोणाला करणार खासदार? जरांगे दादा सांगतील त्यांनाच करायचं. दादा म्हणतील त्यांनाच आम्ही मतदान करू. हा, हा. आणि गावामध्ये एकही मराठा असा नाही की दादांच्या ऐकण्याच्या बाहेर आहे, आम्ही त्यांनाच मतदान करू. पंकजा मुंडे का नको? पंकजा मुंडे अजिबात नको. त्यांनी आजपर्यंत काय केलंय आमच्यासाठी? काहीच नाही केलं. शरद पवारचा उमेदवार मराठा असणार आहे, ते बी मराठा आहेत ना. आम्ही फक्त दादा म्हणतील तसंच करू. आजपर्यंत दादांनी आमच्यासाठी खूप काही त्याग केलेला आहे, हा. त्याच्यामुळे आम्ही दादांनाच मतदान करू. दादा जरांगे म्हणतील पाटील म्हणतील त्यांनाच मतदान करू. लोकसभा निवडणुकीमध्ये आता मतदानाचा प्रचार सुरू झालेला आहे, वेगवेगळे पक्ष रिंगणात उतरलेले आहेत. हो. तुम्ही मराठा आरक्षणासाठी तुमच्या गावात ठरलं की कोणत्याही पक्षाला मतदान करायचं नाही? आम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही. जरांगे पाटील जर म्हणले मतदान करा तर करणार, नाही तर कुणालाच मतदान करणार नाही. पण काय आरक्षणाचा काय फरक जाणवला शिक्षणामध्ये? शिक्षणामध्ये दुसऱ्या जातीच्या मुलींना मुलांना आरक्षण देतात भरपूर. हा भेदभाव वाटतो कुठेतरी. हा भेदभाव, आरक्षणाबद्दल आम्हाला भेदभाव केलाय. काय आज काय वाटतंय की आरक्षण किती महत्वाचं आहे? कारण आरक्षण दुसऱ्या लेकराला 35% असले तरी पण त्यांचा नंबर लागतो, आमच्या लेकराला 90% असले तरी पण नंबर लागत नाही. 90% असून नंबर लागत नाही. त्यासाठी आरक्षण पाहिजे. हो. तर आता लोकसभा निवडणुकीमध्ये गावात तुमचं कसं ठरलंय नेमकं मतदान कोणाला? मनोज जरांगे दादानी दगड जरी उभा केला तरी आमचं गाव सगळं मतदान दगडालाच करणार. जरांगे पाटला सोबत कसं काय एवढे लोक सगळे? जरांगे पाटील म्हणजे आमचे गावातले लोक बघतात आपल्या कसं कष्ट करतात, आपले मुलं किती शिकतात, किती घामगाळी देतात आणि आत्महत्या करतात मुलं. आईबाप आपले इतके काम करतात, तिथं पैसे भरावे लागतात आईबापाला. त्यामुळे आम्ही मनोज दादा जरांगेलाच मतदान करणार. पण पंकजा मुंडे एक महिला आहेत आणि तुम्ही पण एक महिला आहेत, तर हो. काय वाटतं की पंकजा म्हणतात की माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला आहेत, बीड मधल्या सगळ्या महिला मलाच मतदान करणार, काय वाटतं? नाही, आम्ही त्यांना मतदान करणारच नाहीत. त्यांनी आजपर्यंत आमच्यासाठी काय केलेलं नाही. ते म्हणतात आता एकदा निवडून द्या, मी मराठा आरक्षण देतो. नाही, आधी त्यांना म्हणायचं आधी आम्हाला मतदान आरक्षण द्या, मग आम्ही तुम्हाला निवडून देणार. आधी मराठा हा, आरक्षण मग आधी मराठा आरक्षण. तर काय वाटतं ही एक टिकून अशीच राहील वाटतंय का? हा, टिकूनच राहणार आमची. पण असं बोललं जातं की निवडणूक जवळ आली की काही लोक राष्ट्रवादीत जातील, काही भाजपमध्ये जातील. काहीच नाही, काय आम्ही कुठेच जाणार नाही. जरांगे पाटील म्हणते तसंच आम्ही करणार, त्याशिवाय करणारच नाही काहीच. कोणाला देणार आहेत मतदान? जरांगे पाटील म्हणतील तेच. पाटील म्हणतील त्यांनाच. पण पक्षाच्या उमेदवाराला का नाही बरं? नाही द्यायचं, ते दिला होता माझा, आता नाही द्यायचं. नाही, आम्हाला घरकुल नाही, काही नाही, आम्ही मोकळे. जे पाटील म्हणतील त्याच्यात आम्ही. पाटील म्हणतील तसं. हा. आजी कोणाला आणायचं निवडून? जसे जरांगे पाटील म्हणते तसं. पंकजाताई उभा आहेत. असं असलं तर एक मराठा